ब्लॉगची सुरुवात आमच्या मॅडम पासून सुरू करूया. होय, नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं आमच्या मोठ्या ब्लॉगमध्ये. ही माझ्या टाईपनी सुरुवात झाली. आज वेलकम बॅक नाही, आज नमस्कार मंडळी. तर चला, आज थोडंसं बाहेर जायचं आहे. कामं एवढी आहेत की आता जेवण बनवायला वेळ नाही असा प्रकार झालाय. असं वाटेल तुम्हाला की दोघंच राहतात आणि जेवण बनवायला वेळ नाही. तर टोटली आता जेव्हा आम्हाला समजते की इन्फ्लुएन्सर्स घरी का कामासाठी बाई ठेवतात किंवा मेड असतात, ते आता मला तरी चांगलं रिअलाइज व्हायला लागले. ह्यांचं काय अजून हे आता मैदानात उतरलेत पहिलं आणि त्याच्यामुळे हळूहळू समजेल. पण माझी हालत तरी बेकार झाल्या, पण चांगला आहे. टचवूड अशीच कामं मिळू देत, असंच बिझी राहू दे. हो, अशीच पण ग्रोथ असं बिझी राहू दे की जेवायला पण वेळ नसू दे, असं बिझी राहू दे आपण. सध्या म्हणजे जेवायला वेळ पण काढावा लागतोय, पण खरं सांगतो लिटरली एडिटिंग मधून जेवण बनवायला वेळ मिळत नाहीये. घरातली कामं करायला वेळ मिळत नाहीत. ब्रँडच्या रिक्वायरमेंट्स वेगळ्या असतात, त्यांचे काय काय वेगळं असते, चेंजेस असतात. त्याच्यामुळं थोडंसं माझं बिझी शेड्यूल थोडंसं टाईट आहे, पण काय नाही करू शकत. इट्स ओके. आणि आता ब्रँडच्याच एका शूटसाठी आम्हाला बाहेर जायचंय, का तर वॉशिंग मशीन आमची बंद पडल्या आणि आम्हाला वॉशिंग मशीनचं शूट घ्यायचं आहे. त्याच्यामुळे आम्ही निघालोय आमच्या जाऊबाईंच्या घरी आणि ह्यांच्या दादाच्या घरी. तिथं तर त्यांच्या मशीन बरोबर एक्सपेरिमेंट करायचा आहे. जर आमची मशीन असली असती तर असं म्हणजे जायला लागलं नसतं, बट आता ऑप्शन नाही आहे आपल्या जवळ, त्याच्यामुळे जावं लागणार. काय बोलतो? चला जाऊ. लवकरात लवकर आपल्या मशीनचा जुगाड करा. प्रमोशन साठी नाही, बट माझ्या कामासाठी तरी, कारण मला कामं भरपूर लोड व्हायला लागले. सो चला, आता आम्ही भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. अजून जेवण नाही बनवलेलं, अजून शूट घ्यायचा. एवढा वेळ ह्यांचा ब्लॉग एडिट केला, पोस्ट केला. माझ्या एडिटिंगचा अजून आता पता काही नाहीये. ब्रँड पिच जे आले त्यांना कोलॅबरेशनचे चार्जेस पाठवायचे होते, कमर्शियल्स पाठवायचे होते, त्यातच वेळ गेलेला आहे. त्यानंतर काम आहे, ड्युटी आहे. चला होईल तेवढं. तिरछी नजरों से मत देखो मेरी तरफ. नाही लवकर आवरून घेऊ काम, चल जाऊ नये नंतर वेळ होता. आणि चलो फिर भेटू थोड्या वेळात. असं वातावरण असावं, बट पाऊस नसावा. अरे एकदम अडवायला. डॉगेश भाई रस्त्यातच बसलेले असतात. ते सांग दे. आर कुठलं? आर रिसॉर्ट. मी बघितलं की त्याचा जवळपास 19 एपिसोड बघितलं मी. बरा आहे. 42 लिंक पाठवतो, त्याला पेमेंट करा. झालं की नाही तुझं प्रमोशनचं? घाण पाणी. आता जर पाणी स्वच्छ निघलं, संदीप खाल्लं जाऊन धूळ तेवढंच जरा घालून एकदा फिरून हे करा. घाण आले मशीन मध्ये. हो, अगं कुठं चाललेस? कालपासून सगळे तुमचे माझ्या ब्रँडचे प्रमोशन, तुमच्या लॉंग व्हिडिओ दाखवायला, सस्पेन्स क्रिएट सगळं फेल. किती गेला आजचा व्हिडिओ व्ह्यूज? काय माहिती किती गेला, बघितलं गेलंय 200+ जायला लागलं सोड. खरं बघा आवाग अम्मू आमची काय तरी बघ काय उचलून टाकायला लागले. ही आमच्या मोठ्या दादाची मुलगी आहे. हिला बघा, ही लई नौटंकी आहे. एवढी नौटंकी की आहे कोणाला ऐकत नाही आहे. आपलं ते खरंच करणार आहे. सो व्हिडिओ काढून झालाय आणि आम्ही निघालोय आता घरी. वेळ खूप झालाय, आता ह्यांना पण ड्युटीला जायचं आहे आणि मला पण. त्याच्यामुळे आज खूपच वेळ झाला व्हिडिओ काढण्यात आणि घरी जाऊन परत व्हिडिओ काढायचे आहेत. किती काढायचे. सो चला, घरी गेल्यावर भेटू आपण. हो, भेटलेला आहे. काहे कसला तरी वास आला. चला. झालं की आता जेवण करायचं आणि निघायचं ते. येस, लवकर जेवण करू. जेवण आज या काही जेवायला. भरपूर असा वेळ झाल्यामुळे जेवण काय बनवायला मिळालेलं नाही. मी बनवलं असतं, बट साहेब म्हणजे बाहेर निघून जाऊया. बनवणार कधी, जेवणार कधी, मग घाई गैत आणि ऑफिसला निघाला पाहिजे.
चला आम्ही जेवतो आणि मग भेटतो तुम्हाला. हा वर नंतर नाही घेतलोय केबल उडायचं. आज फायनली आपल्याकडं वायफाय. वायफाय कनेक्शन होणार आहे. पाऊस कसला पडालाय बाई, दिवसभर न पडलेला दोन आता काल चालू झाला. एवढे दिवस तर हॉटस्पॉट ते माझा डाटा संपला हे प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह होणार आहे आता. आहे की नाही? येस. दोन मोबाईल 4 वापरला, टीव्हीला काही लॅपटॉप वापर. आता ते एक तर प्रॉब्लेम नको. सो फायनली आपला वायफायचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय. आता नाही लागणार दिवसाला 50 रुपयाचा रिचार्ज. म्हणून जर एक ज्ञान सांगितलं ना, तर तुझ्या आवाज सकाळी गेलो तेवढा काय ते सो झालेलं आहे. आता थोडस असं डुलकी येत होती तोपर्यंत वायफायचं कॉल आला, त्यामुळे ते करून घेतोय. अजून 2 पार्सल तिकडं अडकलेत पीआरचे प्रमोशनचे मेडिकलमध्ये. आता त्यांनी बंद केले, दुपारची वेळ आहे म्हणून संध्याकाळी जाऊन ते पिक करायचे आहेत, एडिट करून द्यायचं आहे. सो आहे थोडा दिवस बिझीच आहे जास्त जरा. आत्ता आला ड्युटीवरून आणि टाइम आहे, टाइम किती आहे बघा तुम्ही स्वतःच. रात्रीचे 1:45 वाजलेत आणि माझी डिमांड आहे आईस्क्रीमची. सो येताना घेऊन आलेत, त्यामुळे आता भेटूया थोड्या वेळात आईस्क्रीम खाताना. हे काय आहे? मला वाटलं डबा भरून असेल, हे काहीतरी वेगळाच प्रकार आहे. कुठून घेऊन आले तर आता त्यांनाच विचार. माझा लोक इग्नोर केला तर मी चमकी केले, ऑइली केलं. एक नंबर आहे. परवडेबल नाही खरं खिशाला परवडे. लय महाग आहे खरं. महागचा पण प्रश्न, पण क्वांटिटी किती आहे त्या मान. चला तर आजच्यासाठी एवढंच. आणि आपल्या अशाच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. भेटूया उद्या. बाय.